एक सांगू का? कोकणात सकाळच्या न्याहारीला वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनवले जातात आणि त्यातलाच एक पदार्थ म्हणजेच आंबोळी. आज सकाळच्या न्याहारीला माझी आजी आंबोळ्या बनवते. चला दाखवते. आज पहाटे थोडासा पाऊस शिंतडून गेला. बाहेर सर्वत्र मातीचा सुगंध दरवळत होता. आजीने कपाटातून एक जुनं लोखंडी भिडं काढलंय. आई म्हणते, हे भिडं पाहिलं ना की घरातल्या प्रत्येकाला आपलं बालपण आठवतं. ही माझी सुलभा आजी. हिच्या हातच्या आंबोळी, डोसे, घावण म्हणजे आहाहा. म्हणजे जाळीदार, खरपूस आणि चविष्ट. तापलेल्या लोखंडी भिड्यावर केळीच्या जाड देठानं तेल लावत, पेल्यानं अगदी पद्धतशीर त्या भिड्यामध्ये ती आंबोळीचं पीठ होते. असे खमंग पदार्थ पावसाळ्याची एक शांत संध्याकाळ, बाहेर रिमझिम पाऊस आणि घरभर मातीचा सुगंध, स्वयंपाकघरातून तव्यावर भाजणाऱ्या आंबोळीचा खमंग वास आणि बाहेरचा पाऊस बघत खमंग पारंपरिक कोकणी पदार्थ खाणं. मला तर वाटतं सुखाची खरी हीच तर व्याख्या आहे. बरं, हे लोखंडी भिडं आपण आणणाऱ्या नॉनस्टिक तव्यासारखं नव्हे. ते विकत घेतल्यानंतर भिडं तयार करावं लागतं. आजी भिडं तयार करताना भिड्यावरती अगदी 2-3 दिवस भरपूरशा तेलात कांदा भाजते. आणि अशा अनेक बऱ्याच पद्धती आहेत. तांदूळ, उडदाची डाळ, मेथी दाणे, पोहे यांपासून आंबोळीचं पीठ तयार करतात. या भिड्यावरची गरमागरम आंबोळी टोपलीतल्या केळीच्या पानात आजी ठेवते आणि लगेच दुसरी आंबोळी भिड्यावर घालते. तुम्ही कधी खाल्ली आहेत का आंबोळी? मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा. ही गरमागरम आंबोळी, नारळाची चटणी आणि आजीच्या हाताची जुनी चव. काही चवी फक्त पोट नाही तर मनही भरून टाकतात. या आंबोळ्या खायला. मस्त झाल्यात आंबोळ्या. आणखी एक सांगते, तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा.